नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्यूटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज छानशी रीडिंग घेऊन आलोय तुमच्यासाठी. मी अगदी ती रीडिंग ऐकून तुम्हाला आनंद होईल आणि खूप छान वाटेल. कारण एका कार्मिक सायकल मधून आणि कार्मिक टॉक्सिक अशा एनर्जीमधून आणि अशा लोकांपासून तुम्ही बाहेर निघताय. अगदी खूप मोठं असं ते टॉक्सिक हे होतं आणि खूप वर्षांपासून खूप म्हणजे ह्याच्यापासून तुम्ही ते रिलेशन्स म्हणजे जी नाती आहेत किंवा असं टॉक्सिक्स जी लोक आपल्या आजूबाजूला असतात, जी कार्मिक असतात, जी कार्मिक ह्यानं बांधलेले असतात, ज्या असे हे असतं की त्या ह्याच्यातून आपण बाहेरही पडत नाही आणि आपल्याला नवीन काही सुचतही नाही. तर असं सगळं जुनं जे आहे, जे टॉक्सिक होतं, जे कार्मिक होतं, त्या कर्मबंधनामध्ये तुम्ही अडकलेले होता, त्या कर्मबंधनातून तुमची मुक्तता होते आणि एक नवीन जर्नी म्हणजे नवीन तुमचा जो खरा जो प्रवास आहे किंवा तुमची जी जर्नी आहे ती सुरू होते. जो मार्ग आहे, जी दिशा तुम्हाला दत्तगुरू दाखवतील, महादेव दाखवतील, त्या दिशेला तुम्हाला पुढे जायचं आहे आणि ते टॉक्सिक सगळं संपलेलं आहे. मूळ रूपात तुमच्या तुम्ही येताय. तर ह्यासाठीच ही जी जर्नी आहे ती बघूया आपण काय आहे हे. तर त्याच्यासाठी आणि थँक्यू सो मच दत्तगुरूंना की अशा ह्या सगळ्या सोल फॅमिलीला, कारण ह्या कार्मिक ह्याच्यातून बाहेर पडणं सोपं नसतं. ॲक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे आणि ती तुम्ही केलेली आहे, झाले. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप तुम्ही संयमानं वागलाय, धीरानं वागलाय आणि सगळ्या ह्याच्यावर दत्तगुरूंवर विश्वास ठेवलाय. आलेल्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये सगळं प्रवास ते हे करताना खूप संयमानं पेशन्सनं तुम्ही केलेलं आहे. म्हणूनच ह्या कार्मिक टॉक्सिक अशा सगळ्या असे जी लोक होती ज्यांनी धुमाकूळ घातला होता तुमच्या डोक्यात आणि आयुष्यात, ते सगळे कार्मिक सगळे निघून जात आहेत. आणि तुमच्या आवडीचं तुम्हाला आवडतंय ते कार्यक्षेत्र तुम्हाला मिळते. तुम्हाला जो जॉब आवडत होता किंवा जो तुम्हाला जे कार्य करायला आवडत होतं, ज्यामध्ये तुम्हाला आनंद येतोय, तुम्हाला रिलीफ खूप छान फील येतं, तुम्ही स्वतः ते हे करत असाल, तर तिथं तुम्हाला हे देतात ते क्षेत्र म्हणजे तुम्हाला जे आवडेल. तुम्हाला आवडण्यापेक्षा दत्तगुरूंना माहिती आहे की तुमच्यासाठी काय सुटेबल आहे. ते क्षेत्र तुमच्यासाठी दत्तगुरू निवडतात. त्याचं त्या अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून तुमच्याकडं नक्कीच येईलच इम्प्रेस. मी काय म्हटलं, तुमच्या आयुष्यात तेच येणार आहे. का कार्मिक सायकलमधून तुम्ही बाहेर पडलाय आणि ही कार्मिक सायकल म्हणजे तिनं तुमच्या आयुष्यात धुमाकूळ घातला होता त्या कार्मिक लोकांनी. आणि तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये आणि त्याचे इफेक्ट्स सगळे तुमच्या पूर्ण लाईफवर पडत होते. तर ही कार्मिक सायकल संपते आणि जर 3 नंबर हा खूप तुमच्यासाठी लकीएस्ट नंबर असेल. तर 333 तुम्हाला दिसत असेल किंवा 3 नंबर, ह्या 3 नंबर म्हणजे तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश असं ह्यांचे ब्लेसिंग्स जे आहेत, त्रिमूर्तींचे ब्लेसिंग्स आहेत, त्रिदेवींचे ब्लेसिंग्स आहेत, ते सगळे या जर्नीमध्ये तुम्हाला मिळत आहेत. आणि तुमच्याकडे येणारी जी अपॉर्च्युनिटी आहे किंवा दत्तगुरू महादेव तुमच्या आयुष्यात जी अपॉर्च्युनिटी पाठवत आहेत, जी संधी तुमच्याकडं पाठवत आहेत, त्यामधून तुमचं एक अलौकिक रूप जे आहे ते बाहेर येते. ते जे कार्य तुम्ही करणार आहात किंवा जे कार्य तुमच्याकडं दत्तगुरू आणि महादेव तुमचे आराध्य जे तुम्हाला कार्य देत आहेत, त्या कार्यामधून तुम्ही इम्प्रेसच्या भूमिकेत येत आहे. ते कार्य करू कारण ते तुमच्या आवडीचं आहे. ते क्षेत्र तुम्हाला आवडेल असं क्षेत्र दत्तगुरूंनी महादेवांनी तुमच्यासाठी निवडलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला आनंद मिळेल. कारण त्यांना तेच पाहिजे की तुम्हाला कशात आनंद मिळतोय, तुम्ही कुठं छान राहू शकताय, कुठं तुम्हाला ते सुटेबल आहे. आणि तुम्ही जिथं आनंदी आहात तिथं आजूबाजूचा वातावरण, आजूबाजूचा परिवार आणि आजूबाजूचं सगळं हे आणि तुमचा परिवार हे सगळंच आनंदी राहू शकणार. कारण एक अशी व्यक्ती घरातली बघा, एक व्यक्ती जरा हिरमुसली तर सगळ्या परिवारावर त्याचा परिणाम होतो, होय की नाही? मग तसंच हे आहे. ब्रह्मांड कसं उत्साहित असतं, प्रोत्साहित असं छान असतं, जेव्हा ते आनंदात असतं, जेव्हा त्यांना वाटतं असं त्या छान असं पाऊस वगैरे पडून गेला, छान हिरवळ वगैरे छान असली गेली की छान वाटतं नाही, आनंद वाटतो मनाला. तसं छान तुम्हाला वाटणार आहे. एक ढगाळ ढगाळ जे वातावरण होतं, काळभोर आकाश होतं आणि त्यातलं जे सगळं ते वातावरण होतं, ते सगळं निघून गेलेलं आहे. सगळी मरगळ निघून गेली आहे, ती एनर्जी निघून गेल्या, त्या डेव्हिलचा खात्मा झालाय आणि हे सगळं निघून गेलंय. ती कार्मिक सायकल संपली, कार्मिक लोक निघून गेलेत आयुष्यातून आणि आयुष्याची नवीन सुरुवात होते. आणि ह्याच्यामध्ये खूप फुलफिलमेंट आहे. खूप तुम्हाला चांगलं फळ, तुम्हाला चांगले रिवॉर्ड्स, जे अपेक्षेपेक्षाही खूप मोठे रिवॉर्ड्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिले जाणार आहेत. एक क्राऊन तुम्हाला इथं दिला जातोय बघा तुम्हाला. कारण हा सक्सेसचा आहे, खूप खूप कष्टाचं,
खूप कष्टानं आणि खूप ह्यानं तुम्ही पुढे आलेले आहात, म्हणूनच एवढा मोठा क्राऊन तुम्हाला इथं दिला जातोय. थँक्यू सो मच. आणि आपल्या आराध्यांनी, आपल्या परमेश्वराने आपल्याला ॲप्रिशिएट करावं, शाबासकी द्यावी, आपल्या आईवडिलांनी आपल्याला शाबासकी द्यावी. इतकं आपण मोठं होणं हेच की आयुष्याचं दुसरं काहीच नसतं. कर्म म्हणजे काय आहे? हेच आहे की आपल्या हातून चांगलं काहीतरी कर्म व्हावं, कार्य व्हावं. त्यांना ते असं नसते की खूप मोठं तुम्ही, आपण कसं मुलांच्या मागे लागतं किती पर्सेंटेज पडले आणि काय पडले नाही. नाही, त्यांना ते एवढंच पाहिजे असतं की एक चांगला माणूस म्हणून तुम्ही पुढे यावं, तुम्ही करावं आणि तुम्हाला जे कर्म दिलेलं आहे ते पॉझिटिव्हली तुम्ही करावं. इतकंच त्यांना असतं ते तुम्ही करताय, म्हणूनच तुम्हाला तिथं अप्रिशिएट केलं जातं. एस ऑफ पेंटिकल्स या कार्मिक सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडनं पैसा खूप पैसा गेला तुमचा. पैसा म्हणजे आर्थिक विवंचना, आर्थिक इतकं तुमचं नुकसान झालं असेल, तुमच्या बिझनेसमध्ये लॉस झाला असेल किंवा तुमच्या आयुष्यात पैशाने खळबळ माजवली, खूप सारा त्रास तुम्हाला झाला, सगळं हे झालं. पण आता तेच दरवाजे तुमच्यासाठी, तेच गेट तुमच्यासाठी ओपन केलं जाते, जे अबंडन्सचं आहे, जे प्रगतीचं आहे, प्रोग्रेसचं आहे तुमच्या आयुष्यात. हे स्टार जो आहे, स्टारसारखं चमकणंही आहे, पैसाही आहे, आनंदही आहे आणि बॅलन्सही आहे. हे सगळं घेऊन ही जर्नी तुमच्या आयुष्यात येते, ही अपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यात येते आणि ते सगळ्या कार्मिक ह्याचा नायनाट म्हणजे संपूनच त्याचं सगळं द एंड झालेलं आहे तिथं. आणि बघा मी काय म्हटलं, तर एंड झालेलं आहे डेथ. छानच, थँक्यू सो मच. तर बघा, डेथ झाले तुमच्या त्या कार्मिक सायकलची, डेथ झाले. त्या कार्मिक सायकलमध्ये इतकं स्टक झाला होता, इतकं तुम्हाला त्रास झाला, इतकं सगळं तुम्हाला हे केलं गेलं प्रत्येक बाजूने. ज्या बाजूने तुम्हाला चांगलं काय आहे किंवा कसं हे तुम्ही करत जाताय, पुढं जाताय, संपून पुढं जाताय, तर ती कार्मिक लोक आणि ती कार्मिक सायकल तुमचं पाठच सोडत नाहीये. म्हणजे तुम्ही चांगलं काहीतरी करू पाहताय, खरं तुम्हाला ते त्रासच देतात किंवा काय. तर ह्याच तुमच्या कार्मिक सायकलमध्ये सुद्धा दत्तगुरूंनी, महादेवांनी, तुमच्या आराध्याने तुम्हाला खूप साथ दिली आहे. मी तर तेच सांगेन. खरं तर कार्मिक सायकल संपवली म्हणजे फक्त तुमच्या एकट्याचे एफर्ट्स नाही आहेत, तर ही कार्मिक सायकल संपत असताना ॲज अ तुम्हाला तुमच्याच आजूबाजूची तुमची मित्रमैत्रिणी असतील, एंजल्सच्या रूपाने तुमचे कलिग्स असतील किंवा तुम्हाला अशी देवदूतासारखी तुमच्या आयुष्यात आलेली एखादी व्यक्ती असेल किंवा तुमच्या आसपासची तुमची अशी लोकं आहेत, ज्यांचा तुम्हाला असं वाटलं असेल, की तुम्हाला यांच्यामुळे त्रास झाला. पण ॲक्चुअली देवदूत बनूनच त्या एंजल्ससारख्या अशा रूपानं, अशा लोकांना तुमच्या आयुष्यात परमेश्वरानेच, तुमच्या आराध्यानेच पाठवलं होतं. कारण हे कार्मिक सायकल कट करणं म्हणजे कुठंतरी ते तोडल्याशिवाय तर ते कट होणार नाही, पूर्ण संपणार नाही आहे. तर तिथं डिसिजन घ्यायला तुम्हाला भाग पाडणं किंवा ती कार्मिक सायकल संपवणं, हे संपवण्यासाठी तुम्ही काहीतरी निर्णय तुम्ही घेतले पाहिजेत. तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढं गेलं पाहिजे. तुम्हाला वेगळा अध्याय किंवा नवीन काहीतरी सुरुवात करायची आहे. तुमच्या कॅपॅबिलिटीचं हे करून देण्यासाठी तुम्हाला, दाखवून देण्यासाठी, तुम्हाला ते जाणवून देण्यासाठी की तुमच्यामध्ये किती कॅपॅबिलिटी आहे, तुम्ही काय करू शकता, काय बदलवू शकता, काय चेंज आणू शकता, किती शक्ती तुमच्यामध्ये आहे, हे करून तुम्ही दाखवावं, तुमची शक्तीला तुम्ही जागृत करावं. हे करण्यासाठीच अशी लोकं तुम्ही कार्मिक याच्यामध्ये तुमच्याबरोबर ठेवली, ज्यांनी तुम्हाला जे तुम्हाला त्रास देतात त्यांच्यापासून तुम्हाला वाचवलंही आणि तुमच्या शक्तीची जाणीवही करून दिली. अशी लोकंसुद्धा तुमच्या ह्या कार्मिक ह्याच्यामध्ये होती, जी त्या वेळेसाठीच तुमच्या आयुष्यात आली होती आणि त्या सगळ्यांनाही तुम्ही धन्यवाद द्यायचा आहे. कारण ते होते म्हणून या कार्मिक सायकलमध्ये तुम्ही थांबू ते डील करू शकला किंवा त्या सगळ्याशी तुम्ही झुंज देऊ शकला, तुम्ही त्यातनं पुढं येऊ शकला. कारण ही लोकं म्हणजे तुमच्यासाठी परमेश्वरानं, तुमच्या आराध्यानं तुमच्यासाठी दिलेला वरदहस्त आहे. थँक्यू म्हणलं पाहिजे त्या सगळ्यांना. कारण ते होते म्हणून तुम्हाला ते बळ आलं त्या सगळ्या ह्याच्याशी हे करणं. हां, थँक्यू सो मच. तर ही डेथ झालेली आहे, कार्मिक सायकलची डेथ झाली आहे. ज्या एनर्जी, जी टॉक्सिक लोकं होती ती आयुष्यातनं निघून गेली आणि जी छान होती, जी तुमची होती, कार्मिक सायकलमध्येही त्यांनी तुम्हाला खूप असं साथ दिली, तुम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये मदत केली. ती सगळी लोकं तुमच्याबरोबर सदैव राहणार आहेत, नेहमी राहणार आहेत. म्हणजे
जरी लांब असतील किंवा कशाच्या हे असतील तरी सुद्धा तुमच्यामधलं एक कसं असते, ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. तसे ते ऋणानुबंध आहेत आणि त्या ऋणानुबंधाने ते तुमच्या आसपास राहतील, ब्लेसिंग्सने राहतील, आशीर्वादाने राहतील, असं सुद्धा तुमच्या आराध्य तुम्हाला सांगतायत. म्हणजे कार्मिक हे सगळं संपलेलं आहे, डेथ झाले त्या कार्मिक सायकलची. ते असा टॉक्सिक एखादा तुमचा जॉब असेल, नोकरी जिथं तुम्ही जॉब करत असाल, किंवा एखादं रिलेशन असं टॉक्सिक असेल कार्मिक, आणि नाती असतील काहीतरी, किंवा असे शेजारी कोणी असं एखाद्या आपल्या आयुष्यात असतंच टॉक्सिक रिलेशन, ते सगळं तुमच्या आयुष्यातून दूर जात आहे. कारण तुम्हाला तुमची वाट सापडते, तुम्हाला तुमची वाट दाखवत आहे तुमच्या आराधे. तुम्ही एखादा निर्णय घेऊच शकत नव्हता, त्या निर्णयापर्यंत जाताय आणि परत येत आहे, त्या निर्णयापर्यंत जाताय आणि परत येत आहे, असं खूप कन्फ्युजनमध्ये तुम्ही होता. तर तुम्हाला स्ट्रॉंग करतायत, तुम्हाला या सगळ्या स्ट्रकेच्या एनर्जीमधून बाहेर काढतायत आराध्य तुमचे, आणि हा निर्णय तुम्ही घेताय. कारण कधी कधी एक पाऊल पुढे टाकणं म्हणजे आयुष्य, धाडस करणं, निर्णय घेणं, कॉल जो आलेला आहे त्याच्यावर ॲक्शन घेणं, हे खूप महत्त्वाचं असतं. कारण ते घ्यायलाच लागते, त्याशिवाय कार्मिक सायकल संपत नाही. आणि थँक्यू सो मच. तर ही कार्मिक सायकल संपत असतानाच बघा, हे मास्टर बुद्धा इन्क्रीज अवेअरनेस, तुम्ही डीप कनेक्ट झाला, तुमच्या इंट्युशन्सशी कनेक्ट झाला, तुम्हाला जे मेसेजेस दिले जात आहेत, तुम्हाला जे आतला तुमचा आवाज तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला मार्गदर्शन काय दिलं जाते, यावर थोडंसं तुम्हाला गौर करायचं आहे. तुम्ही ते करूनच तुमच्या कार्मिक याच्यामधून बाहेर पडलाय. पण यापुढेही ज्या वेळेला तुम्हाला काही तुमच्यासमोर अपॉर्च्युनिटी दिल्या जात आहेत किंवा अपॉर्च्युनिटी येत आहेत आणि त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत, तर त्यावेळी तुमचा इनर व्हॉइस जो आहे, तुमचा आतला जो आवाज आहे, तुमच्या इंट्युशन्सद्वारे तुम्हाला विविध ह्याच्यातून तुम्हाला मेसेज हा दिला जाईल, असंही तुम्हाला सांगितलं जातं. आणि खूप डीप कनेक्ट तुम्ही झाला, ध्यानात कनेक्ट झाला, इंट्युशनशी कनेक्ट झाला, म्हणून ही कार्मिक सायकल कट करण्याची ताकद तुमच्यामध्ये आली. ॲक्च्युली हा मेसेज आहे. एवढं मोठं धाडस करणं, कार्मिक सायकल कट करण्यासाठी पाऊल पुढं जाणं. कारण ह्या कार्मिकमध्ये कसं असतं, काही रिलेशन्स असे असतात जे आपल्याला ते सोडत नाहीत, आणि त्याच्यामुळे आपली शक्ती ड्रेन व्हायला लागते, असं होतं. तर ते नाही, त्या सगळ्या तुम्ही इंट्युशनशी इतकं कनेक्ट झाला, तुमच्या जे मेसेजेस तुम्हाला दिले जातात त्याच्याशी इतके कनेक्ट झाला की ते एनर्जीज तुम्ही बाहेर फेकून दिला. कट करायला तुम्हाला सोपं गेलं, तुम्ही विचार नाही करत बसला की हे कट नाही, हे संपवलं तर काय होईल, असं झालं तसं झालं, या विचारात तुम्ही होता, कन्फ्युजनमध्ये होता. पण अखेरी निर्णय तुम्ही घेतला आणि ते त्या कार्मिक सायकलमधून हे केलेलं आहे तुम्ही सर. आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. रीडिंग कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. फोकस्ड इंटेन्शन, बघा तुमचा उद्देश काय आहे, तुम्हाला डीप कनेक्शन तुम्ही याच्यामध्येच आहे, ट्रस्ट, तुमच्या इंट्युशन्सवर तुम्ही विश्वास ठेवताय, तुम्हाला काय सांगितलं जात आहे, तुम्हाला काय मेसेज दिला जातोय, काय आदेश दिला जातोय, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय. आणि म्हणूनच तुम्हाला तेच सांगितलं जाते, तुम्हाला फोकस्ड करायचं आहे, तुम्हाला फोकस करायचं आहे, तुमचं काय इंटेन्शन आहे, तुमचा काय उद्देश आहे, तुम्हाला इंट्युशन्स काय आलेले आहेत, तुम्हाला कोणत्या मार्गावर पुढे जायचं आहे, तुम्हाला कोणतं कार्य हाती दिलेलं आहे ते तुम्हाला करायचं आहे, अपॉर्च्युनिटी कुठली येते, तर ते असं 7 अप ह्याचं मला कार्ड्स ते दिसते कप्स, की त्या ह्याच्यामधून तुम्ही कप कुठला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, कुठल्या अपॉर्च्युनिटी, खूप अपॉर्च्युनिटी येतील तुम्हाला, पण ह्यामध्ये अपॉर्च्युनिटी तुम्ही कुठली स्वीकारायची आहे हे तुम्ही इथं त्याच्यावर सुद्धा फोकस्ड तुम्हाला करायसाठी इथं तुम्हाला सांगितलं जाते. कारण जी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडं येणार आहे किंवा ती जी तुम्ही घेणार आहे त्याच्यामधून खूप पॉसिबल असं आउटकम जे आहे, जे इन्कम आहे किंवा तुमचं फायनान्शियली जे काही सगळं स्टेबिलिटी आहे ती खूप प्रमाणात तुमच्याकडे येणार आहे, भरभरून तुमच्याकडे येईल. तर ते सुद्धा इथं तुम्हाला मेसेज दिला जातोय. तर तुमचं जे खरं रूप आहे, तुमचा जो आवाज आहे, तुमचं त्या सगळ्या त्या ह्याचा तो फोकसनं बाहेर येते. आणि तुमच्यातले जे डार्कनेस आहे, तुमच्यातला असा मी तुम्हाला म्हटलं कार्मिक सायकलचे डेथ होते, जो डार्क असा हे होता की तुमचा तो स्वभावच नाही आहे, पण काही अशा कार्मिक ह्याच्यातून तो स्वभाव असा बाहेर हे होत होता की नाही, तर तो स्वभावच नाही आहे तुमचा, पण दाखवलं जात होतं की असं आहे, असं आहे, असं आहे. कार्मिक ह्याच्यामध्ये असंच होतं. तर ते सगळं तुम्ही कट केलेलं आहे. तर तुम्ही एक प्युअर आणि खूप अशी सोल आहात जी ध्यानाशी कनेक्टेड आहे, जी
जी परमेश्वराशी कनेक्टेड आहे, आपल्या आराध्यांशी कनेक्टेड आहे, समाजाचं एक चांगलं काहीतरी किंवा काहीतरी देणं, याच्यामध्ये ती कनेक्टेड आहे. तर त्याच्यासाठीचे तुम्हाला मेसेज आहे. आणि तुम्ही कुठल्या अपॉर्च्युनिटी घेताय त्या ह्याच्यामधून तुम्हाला समाजासाठी, तुमच्या परिवारासाठी करण्यासाठीच्या संधी खूप साऱ्या मिळतील त्या अपॉर्च्युनिटीमधून, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि खूप मोठा मेसेज आहे. तर नक्की मला कमेंट करून सांगायचंय कोणाशी रिडिंग रेझोनेट होते. आणि राधा बघा, हे कसं आहे, सोल फ्लेम आहे. तुमचा पार्ट ऑफ युअर सेल्फ एक्सपिरियन्स रिलेशनशिप, टॉक्सिक रिलेशनशिप सुद्धा मी तुम्हाला म्हणलं, अशा काही रिलेशन्समध्ये सुद्धा तुम्ही जकडला गेला होता, अडकला गेला होता, की त्यातून बाहेर येणं सोपं नव्हतं. आणि त्यातून बाहेर येणं म्हणजे खूप कार्मिक कसं असतं, खूप पास्ट लाईफ पासून ते आलेलं असतं. आणि त्या कर्माच्या ह्याच्यामधून बाहेर येणं सोपं नव्हतं. तर तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुमची सगळ्यांची साथ देणं असेल, एकमेकांचा आधार होणं, ह्या सगळ्यांची श्री राधांसारखी जी एनर्जी तुमची, म्हणजे प्रेमानं सगळ्यांशी एकरूप होणं, अशी तुमची एनर्जी आहे. काय झालं तरी सुद्धा फॉरगिव्ह करायचं, सोडून द्यायचं. आणि ह्या कार्मिक ह्याच्यातून सगळ्यांना अगदी छान त्यांचा त्यांचा रस्ता दाखवून, अगदी कार्मिक ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांना माफ करून, त्यांचा मार्ग त्यांना दाखवून तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये हार्मोनी आणता. रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्ही हार्मोनी आणली, हिलिंग आणली, हील केलं तुम्ही. कारण ॲज अ हीलर तुम्ही हिलरही असू शकता, जर टॅरो रीडर असू शकता, इतर माध्यमातून कोणत्याही तुम्ही हिलिंगचे काही क्लासेस असतील किंवा तुम्ही काहीतरी घेत असाल किंवा देत असाल, काही करत असाल, ते सुद्धा तुम्ही आहे. तुम्ही एक घरची सून आहात, जिने तिचे सगळी जी नाती आहेत ती खूप छान सांभाळली आहेत. पण काही कार्मिक ह्याच्यामुळं तिला खूप रिलेशन्समध्ये, नात्यामध्ये, परिवारामध्ये आणि सगळीकडेच तिला खूप त्रास झाला. पण त्या सगळ्या कार्मिक ह्याच्यावर विजय मिळवून ती पुन्हा तिच्या नवीन आयुष्याकडं, नवीन ह्याच्याकडं पुढं गेले. आणि तिनं तिच्या नात्यांना सुद्धा हील केलेलं आहे. तिचं खरेपण, तिचं चांगलं, तिचा उद्देश, तिचा दृष्टिकोन, हे सगळं रिफ्लेक्ट होऊन बाहेर आलं. दत्तगुरूंनी ते दाखवलं असेल, तुमच्या आराध्यांनी ते दाखवलं असेल, तुमचं खरं रूप, की तुम्ही काय आहात. कितीही कुणी तुमच्याबद्दल गैरसमज केला, काहीही केलं, तरी सुद्धा तुम्ही एक मेड फॉर ईच अदर असं तुमचं म्हणजे नातं असेल, प्रेमळ नातं असेल. तुमचं वैवाहिक रिलेशनशिप सुद्धा खूप चांगलं आहे. ते लक्ष्मीनारायणांसारखा असा जोडा तुमचा असेल. पण त्यामध्ये सुद्धा काहीतरी असं करण्याचा तुम्हाला प्रयत्न केला असेल, ते सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये झालं. पण तरीही तुम्ही तुमच्या फॅमिलीला, कितीही कार्मिक या सगळ्या गोष्टी झाल्या, तरी सुद्धा ज्या अशा लोकांनी तुमच्या फॅमिलीमध्ये हे करण्याचा प्रयत्न केला, दुरावा आणण्याचा प्रयत्न केला, चुकीचे मेसेजेस किंवा चुकीच्या गोष्टींनी तुम्हाला काहीतरी अडकवण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्या सगळ्यांना तुम्ही दूर ठेवलेला आहे. आणि तुम्ही त्या नात्यांपासून दूर करून आणि त्यांचं खरं रूप तुमच्या परिवारासमोर आणून पुन्हा एकदा तुम्ही तुमचा परिवार एकत्र आणला. आणि त्यातलं कार्मिक सगळं हे संपवून हील केलं तुमच्या परिवाराला, असंही इथं झालेलं आहे. थँक्यू. थँक्यू कृष्णा. थँक्यू. मी तुम्हाला काय म्हणलं, लक्ष्मीनारायणासारखा जोडा. आणि लक्ष्मीनारायणांसारखाच जोडा तुमचा आहे. कारण त्यांनी तुमच्या आयुष्यात, तुम्ही कितीही तुमच्या नात्यावर कुणीही प्रहार करण्याचा प्रयत्न केला, त्रास देण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला, काहीही तुमच्यावर आघात केला, तरी सुद्धा तुमचं नातं हे लक्ष्मीनारायणांसारखंच आहे. तुमचं भक्तीचं, प्रेमाचं असं नातं तुमचं आहे. आणि या नात्यामध्ये कुणीही कुणाला वेगळं नाही करू शकत. कारण यामध्ये तुम्हाला गायडन्स हे भक्तीचे आहेत, अध्यात्माचे तुम्हाला गायडन्स आहेत. आणि कमिटमेंट आहे, परमेश्वराची कमिटमेंट आहे, तुमचा एकमेकांवर विश्वास आहे. कुणीही कितीही तुम्हाला दूर करण्याचा प्रयत्न केला, तरी तुमचा एकमेकांवर विश्वास आहे, तुमच्या नात्यावर विश्वास आहे, हा परिवार तुमचा आहे. आणि त्यामध्ये ऊर्जा, ताकद तुमच्या दोघं म्हणजे ॲज अ लक्ष्मीनारायणांसारखा जोडा, म्हणजे तुम्ही दोघं म्हणजे तुमच्या परिवाराची ताकद आहात. आणि ही ताकद वेगळी करण्याचा अशा कार्मिक लोकांनी काही प्रयत्न केला असेल, तर ते सुद्धा तिथं हारलेत. आणि ह्या सगळ्या कार्मिक ह्याच्यामधून तुम्ही बाहेर पडताय. न्यू जर्नी, नवीन अपॉर्च्युनिटी, नवीन सगळं तुमच्या आयुष्यात प्रेम, उल्हास, आनंददायी प्रेम असं तुमच्या आयुष्यात सुरू होतंय. एक प्रेमाचा वर्षाव तुमच्या आयुष्यात होतंय. आणि कार्मिक सगळं संपतंय, तुमचं सगळे डेथ त्या कार्मिक सायकलची होते. आणि नवीन युग प्रारंभ म्हणायला काही हरकत नाही. नवीन युग प्रारंभ असेल, नवीन काहीतरी अशा गोष्टी आहेत ज्या नवीन नवीन सगळं म्हणजे जिथं सुखाची सुद्धा म्हणजे कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही, इतकं प्रेम, सुख, आनंद आणि
सगळं तुमच्या आयुष्यात येते. कारण ह्या कार्मिक ह्याच्यामध्ये खूप सारा त्रास तुम्ही भोगलाय, खूप सारं कष्ट तुम्ही अनुभवलंय आणि हे सगळ्याचे साक्षीदार श्रीकृष्ण आहेत, श्री राधा आहेत, लक्ष्मीनारायण आहेत, त्याचे साक्षीदार आहेत. आणि मग ह्या साक्षीदार, मग तुमच्या आयुष्यात प्रेम येणार का नाही येणार? कारण तुमच्या प्रेमाचे साक्षीदार ते आहेत. तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या आयुष्यात सुख समाधान हे येण्याचं कारण ते, कारण त्यांनी तुमचं दुःख बघितले, तुमचा त्रास बघितलेला आहे ना. जो ब्लेसिंग्स बघा, लक्ष्मीनारायणांचे आशीर्वाद आहेत तुमच्या जोड्याला, तुमच्या नात्याला लक्ष्मीनारायणांचे आशीर्वाद आहेत, ब्लेसिंग्स आहेत तुमचे. अगदी जो प्रवाह तुमचा थांबला होता, आशीर्वादाचा प्रवाह थांबला होता, सुखाचा राहिला थांबला होता आणि सगळा प्रवास असा तुमचा सगळा थांबला होता. जिथं जिथं फुलं ही कोमेजल्यासारखं झाली होती नाती, ती सगळी पुन्हा प्रफुल्लित होत आहेत, टवटवीत होत आहे, सगळं टॉक्सिक निघून जाते आणि नवीन आनंद उत्साह तो उदयाला येतोय. जो झरा व्हायचा थांबला होता, जिथे सगळा गाळ असा साचून बसला होता कार्मिकेचा, तो सगळा गाळ निघून जातोय, सगळा निचरा होतोय आणि एक नवीन अध्याय सुरू होते. आणि तुमच्या पूर्वजांचा सुद्धा इथं आशीर्वाद आहे. तुमचं जे पूर्वजांचा आणि तुमच्या ह्याच्यामध्ये खूप एक पॅटर्न असा होता, जो पॅटर्न कट करणं खूप महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी तुमचा काहीतरी तुमची निवड झालेली आहे परिवारामध्ये, की हा कार्मिक पॅटर्न कट करणं हे तुम्हीच करू शकता. आणि किंवा तुमच्यामधली भक्ती, तुमच्यामधली शक्ती ह्या आहे ना, तुम्ही हा कार्मिक पॅटर्न कट केलेला आहे आणि म्हणूनच तुमच्या पूर्वजांचे, लक्ष्मीनारायणांचे, महादेवांचे, शिवशक्तींचे, दत्तगुरूंचे सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत आणि एक नवीन जर्नी, नवीन आनंद, नवीन उत्साह तुमच्या आयुष्यात सुरू होते. आणि त्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.